वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल. आज आपल्या बरोबर आहेत तनुष कौटियन, मुंबई स्टार. लास्ट 2-3 इयर्स जे आहे 2-3 सीझन्स अतिशय कन्सिस्टंट बॅटिंग बॉलिंग केली आणि त्यामुळे नॅचरली त्याचं फळ जे आहे ते त्यांना मिळालं आणि ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर जे आहेत ते इंडियन टीममध्ये होते. वेलकम टू SRG स्पोर्ट्स तनुष. SRG स्पोर्ट्स ऑफिशियल हे अरुंधती घोष मॅडमचं चॅनल आहे आणि वी कवर नॉट ओन्ली क्रिकेट पण खो खो, कबड्डी हे सगळे गेम्स जे आहेत, देशी गेम्स पण आम्ही कवर करतो. आणि आज आपल्याशी बोलणं होतं आहे आणि आज तुम्ही आलेला आहात क्लोजिंग सेरेमनी ऑफ सुपर कप, MSSA सुपर कप, द गाईड शील्ड ही टुर्नामेंट जी आहे त्यांच्या चॅम्पियन्स आणि अदर स्कूल्स टीम हे ऑकेजन आहे आणि तुम्ही आलात त्यामुळे तुम्ही भेटलात. वी ऑल आर हॅपी. एव्हरीवन इज लाईक वेटिंग फॉर यू की तुम्ही कधी येता इकडे. सो तनुष, आपण सुरुवात करूया. स्कूल क्रिकेट हा बेस असतो क्रिकेटचा, तर तुमची क्रिकेटची सुरुवात जी आहे ती कशी झाली? म्हणजे यू आर फ्रॉम विक्रोली, कन्नवार नगर, आणि नॅचरली तुमचे वडील जे आहेत ते अतिशय मोठे टेनिस क्रिकेटमधले एक मोठा खेळाडू होता. नॅचरली ते नंतर सीझन बॉल क्रिकेट पण खेळले. सो जस्ट टेल मी अबाउट युअर बिगिनिंग ऑफ क्रिकेट. म्हणजे कशी सुरुवात झाली? माझी क्रिकेटची जर्नी माझ्या घरातूनच आली. मी बाबांकडूनच मी इन्स्पायर झालो आणि क्रिकेटच्या फील्डमध्ये आलो. ते मला एव्हरीडे अर्ली मॉर्निंग, छोटा असताना, एकदम लहान असताना मला ग्राउंडवर घेऊन जायचे. आठवतंय तुम्हाला? मला आठवतं की 5-6 वर्षाचं. भरपूर छोटं 5-6 वर्षाचं असताना मी नेटमध्ये माझे बॉल पोचत नाही तरी मी बॉलिंग टाकतोय, बॅटिंगमध्ये नॉकिंग्स करतोय. तर मला तो दिवस आहेत, मला अजूनही आठवण आहेत की मी पप्पांनी माझ्यावर केवढं हार्डवर्क केलं आहे आणि मी त्यांच्यामुळे मी आज ज्या लेवलवर आहे ते त्यांच्यामुळेच आहे. तर मला आठवतं की ते माझे स्कूलचे पण कोच होते आणि माझ्या जेव्हा लहानपणी मला क्रिकेट चालू केलं जस्ट तेव्हा तेव्हा मला ट्रेनिंग वगैरे जस्ट बेसिक्स पण त्यांनीच वगैरे शिकवले आणि ते एवढे लेवल खेळ होते त्यावेळी. जेव्हा मी लहान असताना त्यांचेसुद्धा मॅचेस जेव्हा असायचे तर मी आवडीने जायचो त्यांचे मॅचेस बघायला आणि भरपूर मजा यायची ती. म्हणजे असं वाटायचं की खूप काय चेंज व्हायचं, गेम्स पटकन चेंज व्हायचं आणि ते मॅचेस बघून मला इन्स्पिरेशन आलं की असं काहीतरी यू आर टॉकिंग अबाउट टेनिस बॉल क्रिकेट? दोन्ही टेनिस आणि लेदर बॉल. कारण की सॅटर्डे टेनिस बॉलमध्ये असं असं की 5-6 ओव्हरचे मॅचेस असायचे. तर ते बघून असं पटकन गेम चेंज होतो. अरे इकडनं हे जिंकत होतं, अरे इकडनं आता हे जिंकायला लागले. तर तो एक मला वाटतं की तो एक टाईम होता की मला बघायला सुद्धा आवडायचा मॅच. आणि आता सुद्धा मी असं बघतो की कुठे काय चालू आहे तर आता हायस्कूलचे मॅचेस कुठे बघायला मिळतं तर लगेच जाऊन बघतो आणि भरपूर काही शिकायला मिळालं त्या टाईमला. आणि तेच मला वाटतं की त्या गेमनी मला इन्स्पायर केलं आणि मी पण नंतर तसंच मॅचेस खेळायला लागलो आणि त्याच्यामध्ये परफॉर्मन्स करायचं माझा एक इच्छा होती आणि करत गेलो आणि आज ह्या लेवलवर आलो. VN सुळे गुरुजीला तुम्ही शिफ्ट झालात. हो. पहिलं तुम्ही, मला वाटतं विक्रोळीचंच कुठलं स्कूल होतं की जिथे तुम्ही क्रिकेट खेळायचा, तिथे सुरुवात झाली आणि तुमचे वडीलच कोच होते. सो VN सुळे गुरुजी ह्या स्कूलमध्ये आल्यावर काय काय शिफ्ट झालं, काय चेंज झालं? म्हणजे मला असं वाटतं की एक सेंट जोसेफ स्कूलमध्ये माझे बाबा कोच होते. सेंट जोसेफ स्कूलमध्ये मी परफॉर्मन्स करतो आणि आम्ही 2-3 प्लेअर होतो की खूप परफॉर्मन्स करत आणि सेमीफायनलसुद्धा आलेलो, गाय शील्डच्या सेमीफायनल आलेलो. आणि सेंट जोसेफ स्कूलमध्ये आम्ही दोघंच परफॉर्म करतो पण आम्ही जिंकत नाही. पण त्यावेळी मला एका मोबिन सरशी त्यांनी मला बघितलं की हा मुलगा चांगला करतो. मी अंडर-14 कॅम्पचे मॅचेस होतो तेव्हा पण मी चांगले परफॉर्मन्स करत होतो. तर सरांनी मला बोललं की ह्याला इकडून स्कूल चेंज करूया. मग तो मुमेंट आला की खूप मोठं डिसिजन होतं माझ्यासाठी की स्कूलचं क्रिकेट म्हणजे एलिट लेवल माहितीच नव्हतं, एक प्लेट लेवल आणि एलिट लेवल. तर मला एलिट लेवलच्या स्कूलमध्ये जाऊन मी कम्पीट करू शकणार की नाही, करणार की नाही. तो चेंज किती महत्त्वाचा होता, कारण तिथे सगळेच तुमचे 11 चांगले खेळणारे होते. 11 मला वाटतं तो माझ्या जर्नीमध्ये, आता क्रिकेट जर्नीमध्ये लाईफ चेंजिंग मुवमेंट सारखं होतं. महत्त्वाचा टप्पा होता. खूप महत्त्वाचा. कारण की तो डिसिजन घेतला तर मला खरं म्हणजे कळालं की किती इम्पॉर्टंट आहे क्रिकेट. म्हणजे क्रिकेटमध्ये मला अगर मी हा स्टेप घेतला आहे तर मला त्या टीममध्ये 11मध्ये खेळण्यासाठी खूप प्रॅक्टिस करायला खूप म्हणजे मेहनत करावी लागेल. तर तो करण्यासाठी मी रेडी झालो की आता स्कूल तर चेंज केला आणि असं नाही झालं पाहिजे स्कूल चेंज केलं आणि त्या टीममध्ये जाऊन मी बाहेर बसतो. तर मला एव्हरी मॅच प्रॅक्टिस मॅचसुद्धा भेटते तर मी त्याच्यातसुद्धा परफॉर्मन्स करायला ऑन टोज होता होतो. आणि ते मला वाटतं ते क्रिकेटनी मला बनवलं की ऑन टोज होतो आणि एव्हरी मॅच परफॉर्म करायचं तो हे आतून होतं, एक चॅलेंज होतं. तुम्ही करायलाच बघायचो. आणि गोपाळ कोळी सर कोच होते आणि ऑलमोस्ट मुंबईतले जेव्हा एज ग्रुप वगैरे खेळायचो टीममध्ये ऑलमोस्ट सगळे प्लेअर मुंबई खेळणारेच होते आणि मी असं आलो अचानकमध्ये आणि मी नाही खेळलोय. पण त्या लेवलचं मग क्रिकेट खेळता चांगलं त्यांच्यावर खेळायला लागलो आणि तसं मग करून मी पण अंडर-14 मुंबईच्या टीममध्ये आलो आणि मग
माझा परफॉर्मन्स दिसण्यात आला त्या टीममध्ये मी पण काहीतरी करतोय आणि मुंबईच्या टीममध्ये अंडर 14च्या टीममध्ये मी पण आलो होतो. एक्झॅक्टली. सो आणि स्कूल क्रिकेट जे आहे, जसं मी मगाशी म्हणालो की बेस असतो, स्कूल क्रिकेट हे तुम्ही किती एन्जॉय केलं? कारण का की तुमची मला वाटतं की सेमीफायनल फायनल्सला सुळे गुरुजी रेग्युलर असायची. तर मुंबई क्रिकेट असोसिएशन, MSSA मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन, नदीमजी आहेत, हे तिन्ही ह्या संस्था ज्या आहेत बेसिकली दोन, त्या ह्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आज मिळतं आहे आणि एवढ्या फॅसिलिटीज ह्या मुलांना मिळत आहे. सो हाऊ यू याच्याबद्दल तुमचं मत काय की हाऊ गुड इट इज फॉर देम अँड फॉर मुंबई क्रिकेट वे अहेड? हो, मला तर असं वाटतं त्या टाईमला पण क्रिकेट म्हणजे असं CCI वगैरेमध्ये मॅचेस होते म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि काय लेवलवर म्हणजे सेमीफायनल फायनल वगैरे CCIला होतं म्हणजे खूप मोठी गोष्ट. आणि SG बॉलनी बॉलिंग करायला मिळतं, SG बॉलनी बॅटला खेळायला मिळतोय, तर तो एक वेगळाच फिलिंग आहे. आणि त्या लेवलला खेळण्यासाठी पण सेमीफायनल फायनलला येऊन खेळण्यासाठी पण तो एक इन्स्पिरेशन आहे की ह्या लेवलला जाऊन करायचं आहे यावेळेला. पण तेच आहे की ह्या लेवलला जेव्हा मी खेळ होतो मला एवढंच होतं की मिस्टेक्स भरपूर होत होते की लहान होतो तर भरपूर मिस्टेक्स करायचो. पण तेच होतं की त्या लेवलवरून मी कसं शिकायला मिळतं तेच बघत बाबा मला भरपूर मागे लागायचे, असं कर तसं कर, हे चुकीचं करतो ते. पण त्या वयात मला असं वाटतं कळायचंच नाही की काय चुकतोय आणि नेक्स्ट मॅचमध्ये परत जाऊन तेच चुकी व्हायची. पण नंतर जेव्हा मोठं होत गेलो मग तेव्हा काय लागलं की अरे हे चुकी होत आहेत माझ्याकडून, तर ते इम्प्रूव्ह करायला लागलो. पण ह्या लेवल म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो मॅचेस वगैरे खेळलो, माटुंगा आमची होम ग्राउंड होती स्कूलची निविनला, तर तिकडेच खेळलो. मग मोठ्या मोठ्या ग्राउंडवर मॅचेस खेळायला लागलो तर खूप वेगळंच फिलिंग असायची. आणि तेच फिलिंग मला वाटतं गायशिल्ड आणि हॅरिस शिल्डनी दिलं की CCI सारख्या ग्राउंडवर मॅचेस भेटले तेव्हा पण BKC वगैरे मॅचेस. पण तोच मला वाटतं त्या लेवलचं क्रिकेट आम्हाला दाखवलं गायशिल्ड आणि हॅरिस शिल्डनी त्या टाईमला. आणि आम्ही मुंबई अंडर 14ला पण मग स्टेट लेवलला खेळलो आणि अशाच ग्राउंडवर कॉम्पिटिटिव्ह मॅचेस खेळायला रेडी झालो ना नदीम सर मगाशी पण म्हणत होते की इज़ वेरी शाय, बहुत शाय लड़का था वो. मी म्हटलं नाही, अभी भी वो शाय है, लेकिन ग्राउंड पे जाएगा तो वो टायगर है. एम आय राईट? सो आणि ते टायगर पण जे आहे ते आम्हाला 2-3 वर्ष दिसलं. कारण तुम्ही मला वाटतं की काल पण माझं बोलणं चालू होतं की आपली मुंबईची गेल्या 2-3 वर्षापासून जी आहे की त्यांची लाईनअप जी आहे ती नंबर 6 पासून चालू होते. अँड युएसएल शम्स, शार्दुल भाई आणि भरपूर काही म्हणजे लोअर ऑर्डर ह्या बॅटर्सनी जे आहे ते मुंबईला 2 वर्षापूर्वी आपण रणजी ट्रॉफी जिंकलो. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते खूप महत्त्वाचं होतं. तुम्ही मला एक सांगा की ह्या इम्पॉर्टंट मॅचेस ज्या असतात, त्या इम्पॉर्टंट मॅचेस ज्या असतात, तर तुम्ही स्वतःला मोटिवेट तर असतात, पण ते किती चॅलेंजिंग असतं? ती एन्झायटी असते ना, ती किती कंट्रोल होते? इट इज बिकॉज ऑफ मॅचेस ज्या की तुम्ही आत्तापर्यंत खेळलाय, अनुभव आहे. हां, तर मुंबईचा क्रिकेटर आहे हा अनुभवानेच शिकतो. चुका चुका करूनच माणूस शिकतो. पण तुम्ही किती कॉन्फिडंट असता ॲज अ मुंबई प्लेअर ह्या इम्पॉर्टंट मॅचेस खेळायला? पण मी कॉन्फिडेंट आता असं आहे की मॅचेस खेळूनच आलो आहे की एज ग्रुप जेवढे 14, 16, 19, 23 सगळं खेळत आलो आणि सगळ्या लेवल्सचे क्रिकेट बघितले आणि वेगवेगळे कंडिशन्स बघितले की ह्या सिच्युएशनमध्ये आहे टीम. आणि माझं बॅटिंग ऑर्डर तर तसंच खालीच असतं म्हणजे टीम. तर त्या सिच्युएशनमध्ये मी बॅटिंग करूनच आणि मी शार्दुलला सगळे एकत्र त्या लेवलला बॅटिंग करूनच इम्प्रूव्ह झालो. आणि आता ज्या सिच्युएशनला टीम असते त्या सिच्युएशनला आम्ही कसं टॅकल करतो आणि टीमला त्या सिच्युएशनून कसं बाहेर काढतो आहे ते आमचा पूर्ण प्रयत्न असतं. काही करून टीमला त्या सिच्युएशन बाहेर काढणं, कारण की नंतर बॉलिंग आम्हालाच करायची आणि आम्हाला बॉलिंगमध्ये जेवढे आम्ही खाली रन्स ॲड करू टीमसाठी तेवढेच आम्हाला बॉलिंगला परत हेल्प करेल, विकेट्स काढायला या फिर कंटेन करायला काय तो हेल्प मिळेल. तो आम्ही तर ट्राय करतो, जेवढं होईल तेवढं आम्ही रन्स ॲडअप करायला बघतो. कारण की बॅट्समन वरती रन्स तर करतात पण केव्हा वर खाली होतं. पण ते लोकांनी जे टोटल लावलं आणि खाली अगर आम्ही 100 ते 150 रन खाली ॲड करतो अजून, तर तो टोटल दिसायला वेगळाच दिसतो की 6 बॅट्समननी केलं आहे 200-300 रन. अगर आम्ही जाऊन खाली अजून 150 रन 100 रन ॲड करतो तर दिसायला 400-450 टोटल हा खूप वेगळाच दिसतो. मोठा आणि त्या प्रेशरने समोरची टीम प्रेशरमध्ये येते आणि तिकडे आम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते विकेट्स काढायला. प्रेशर टाकून थोडं क्लोजअप फील्ड लावून विकेट्स काढायला तो हेल्प करतो. तर ते एक असतं माइंडमध्ये की. महत्त्वाचं. आणि मला वाटतं राजेश सनील सर आहेत माझे ते कोच आहेत, त्यांनी त्यावेळी पहिले मी एज ग्रुपमध्ये खेळायचो, बॅटिंगला खाली जायचो. पण तो मेंटॅलिटी होती माझ्यात की नाही बॅटिंगमध्ये खाली बॅटिंगला आहे तर मी जाऊन रॅश शॉट खेळायचो आणि आऊट व्हायचो भरपूर वेळा. पण सरांनी मला खूप वेळा आठवण करवली की तू असा विचार कर की टीममध्ये बॅट्समन आहेत, त्याच्यानंतर तू बॅटिंगला चालला आहे, पण तुझ्याकडे ती बॅटिंग क्वालिटी आहे, तर त्या बॅटिंग क्वालिटीला तू कसं युटिलाइज करतो तुझ्या हातात आहे. तर मला ते गोष्ट खूप मनाला लागली की माझ्याकडे बॅटिंग आहे आणि मी रन्स नाही करत आहे टीमसाठी खाली जाऊन. मग मी ते गोष्ट मनावर घेऊन मग खाली जाऊन कसं
आपलं गेम कसं इन्व्हॉल्व करतो, कुठल्या सिच्युएशनला कसं काय कुठला गेम खेळायचा इम्पॉर्टंट आहे तो मी शोधायला लागलो. आणि मग करता करता आता मला वाटतं की मी एक स्टेजला आहे की जिकडे सिच्युएशन मी लवकर अडॅप्ट करतो आणि त्या हिशोबाने मी मग खेळायला आपलं गेम प्लॅन करतो आणि मग रन्स करायला बघतो. इनफॅक्ट काय मला असं वाटतं की अदर वे राऊंड जे आहे ना, मुंबईने तुला शिकवलं की छोटी ऑपॉर्च्युनिटी जरी मिळाली ना ती एनलार्ज कशी करायची. बरोबर, कारण सिच्युएशन मला वाटतं की मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही तिघांनी जे आहे ते कठीण परिस्थितीमध्येच बॅटिंग केलेली आहे. ऑलमोस्ट 99% मी पण फॉलो करतो मुंबई क्रिकेट. आणि हेच जे ग्राउंड आहे की जिथे तुम्ही मला वाटतं 7-8 स्टिचेस तुला पडले होते आणि तू अतिशय इम्पॉर्टंट हे खेळलास. हो. मला वाटतं त्या इनिंगबद्दल तुला किती सॅटिस्फाईंग नॉक होता तो. म्हणजे सॅटिस्फाईंग तर होतं, पण एक रनसाठी मग असं वाटतं अनसॅटिस्फाईड झालो की Okay. त्या मॅचसाठी दोन्ही टीम क्वालिफिकेशनसाठी भांडत होती, महाराष्ट्र आणि मुंबई. आणि ती एक रनसाठी मॅचपासून आम्ही लांब गेलेलो. प्रसाद पवारने 100 केले आणि मी शेवटी जाऊन खाली 96 कॅरी Yes. केले. पण तो एक रॅश शॉट, कारण की मला असं वाटलं त्यांनी फील्ड सगळे ऑफसाईडला लावले तर ऑफसाईडच्या बाहेर टाकतील आणि मी तो विचार केला बाहेर टाकायला. आणि लास्ट बॉल होता आणि त्यांना मला असं वाटलं की मला एक रन नाही देतील, समोरच्या लास्ट बॅट्समॅनला ते 6 बॉल खेळून आउट काढायला बघतील. तर मी विचार केला की त्याच बॉलला एक रन काढतो, कारण की मी एवढे रन्स करून टीमला एक सिच्युएशनला आणलंय. लास्टच्या एक रनसाठी मी त्याच्यावर का अडकलो ते एक रन. तर तो पण मला येऊन तेच बोलला की बघ ट्राय कर की एक रन तुला होतोय. तर सिद्धार्थ राऊत होता समोर, तो बोलला की ट्राय कर, तिकडून स्पिनर येणार आहे तर एक रन होते तर तू प्रेशर घे, माझ्यावर प्रेशर नको येऊ दे. तर तो एक माइंडमध्ये खूप प्ले करत होता. तर मी बोललो की एक शॉट आहे की मला माहिती आहे की तिकडेच टाकणार आहे. तर मी ट्राय केला की स्वीप शॉट घेऊ आणि मी ट्राय पण केला, लागला पण आणि बॅटला लागून तो अनफॉर्च्युनेट स्टंपवर गेला हां. एक रन. आणि ती मॅच ड्रॉ झाली आणि महाराष्ट्र आणि मुंबई दोन्ही टीम क्वालिफाय झाले. मागून आंध्रा पॉईंट्स घेऊन आंध्रा क्वालिफाय झाली. नाही नाही, पण दॅट वॉज अ ग्रेट नॉक. बेसिकली तेव्हा वाईट वाटतं, परंतु आज जेव्हा 2-3 वर्षानंतर ते सॅटिस्फाईंग वाटतंच की आपण काहीतरी मोठी चॅलेंज आहे ती स्वीकारलं आणि केलं. आता आपण रॅपिड फायरच्या जस्ट अगोदर मला सांगतो, व्हॉट डज प्लेईंग फॉर मुंबई मीन्स टू यू. ड्रीम आहे माझं मुंबईला खेळणं, कारण की लहानपणापासून आम्ही स्टॉलवर्ड्स बघितले की सचिन सर, रोहित शर्मा सर आणि DK दा, सगळे सगळे शार्दूलला. आता आम्ही त्यांच्यावर खेळतो, अज्जुदा आहेत, आम्ही त्यांच्यावर खेळतोय. त्यांना बघून आम्ही मोठे झालो आणि आज आम्हाला ते आहे की त्यांच्याबरोबर खेळतोय. तीच आम्हाला एक इन्स्पिरेशन आहे की तेव्हा ते लोकांचा गेम बघून टी व्हीवर आम्ही बघत होतो. या फिर रणजी ट्रॉफी कुठली मॅच बघायला जायचो तर त्यांच्याकडून आम्ही इन्स्पायर झालो की आम्ही मुंबईच्या लहान लहान एज ग्रुपसाठी खेळतो आणि पुढे जाऊन रणजी ट्रॉफीसुद्धा खेळायला मिळेल. तर ते मला वाटतं ते माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. वन हॅबिट दॅट हेल्प यू इम्प्रूव्ह द मोस्ट. हॅबिट तर मला वाटतं हार्डवर्क आणि डिसिप्लिन. अच्छा. कारण की मिडल क्लास फॅमिलीतून आलो आहे, तर बाबांनी खूप माझ्यावर हार्डवर्क घेतलं आणि मी सुद्धा ते करायला रेडी आहे की हार्डवर्क करतो. जिथे प्रॅक्टिस मिळेल तिकडे ऑन टाईम जाऊन धावपळ धावपळ चालू आहे. आत्ताही सुद्धा धावपळ चालू असते, प्रॅक्टिस कुठे मिळते, काय करतोय, ट्रेनिंग कसं चालू आहे. तर तो हार्डवर्क आणि डिसिप्लिन मला वाटतं की माझं की आहे. ओके, वन पीस ऑफ ॲडवाईस फॉर यंग क्रिकेटर्स. काय ॲडवाईस द्याल तुम्ही या मुलांना, छोट्या मुलांना? एकच असेल की कीप स्माइलिंग, कीप एन्जॉय करा हा लेवलचा क्रिकेट. की भरपूर क्रिकेट अजून आहे पुढे, पण ह्या लेवलला एन्जॉय केलं तरच तो मोठं करता येईल क्रिकेट. की एन्जॉय करायला तर मजा येईल, तर पुढचा टप्पा टप्पा पार करायला पण अजून मजा येईल. तर एन्जॉय केलं क्रिकेट. आणि मी बोलेल की लहान मुलांना की ड्रीम बिग, म्हणजे मला असं वाटतं मोठं ड्रीम बघितलं तर मोठं काहीतरी महत्त्व मिळेल. ड्रीम असं बघितलं तर आपण विचार करतो की अरे इकडे ह्या लेवलला पोहोचायचं, त्या लेवलचं आपण थिंकिंग करून परफॉर्मन्स करायला बघतो. तर ड्रीम बिग मला असं वाटतं की चांगलं. ॲज अ बॉलर यू आर बॉलर म्हणून तुम्ही सिलेक्ट झालात आणि नाव आय थिंक यू आर बॅटिंग ऑलराऊंडर असं मला वाटतं. व्हॉट यू थिंक ऑफ युअर सेल्फ, तुम्हाला काय वाटतं? हो, कारण की मला फक्त माझ्या म्हणजे करिअरबद्दल मला असं वाटतं माइंडसेट मी चेंज केलं, तो माझ्यासाठी इम्प्रूव्ह झालं. की माइंडसेट माझं बॅटिंगबद्दल एवढा होताच नाही की ॲज अ बॉलर सिलेक्ट झालो तर बॉलिंगवर जास्त लक्ष जात होतं, बॉलिंगकडेच जास्त लक्ष होतं. पण माइंडसेट मला वाटतं असं मी चेंज केलं थोडं, तर ॲज अ ऑलराऊंडर करून टीमला खूप बेनिफिशियल. आणि आजकाल क्रिकेट जसं चालू आहे की ऑलराऊंडर्सलाच प्रिफरन्स जास्त असतो. तर तो मला हेल्प करतोय सगळीकडे की ॲज अ ऑलराऊंडर परफॉर्मन्स करायला आणि आपलं टॅलेंट शोकेस करायला. ॲब्सोल्युटली. आता शेवटचा प्रश्न आपण रॅपिड फायर घेऊया की फेवरेट फॉर्मॅट तुझा कोणता आहे? रेड बॉल क्रिकेट. रेड बॉल क्रिकेट, एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. ओके. फेवरेट ग्राउंड? वानखडे. अच्छा. सिम्पल, यू आर व्हेरी सिम्प्लिफाईंग द थिंग्स. वन वर्ड फॉर मुंबई क्रिकेट. वन वर्ड. खडूस तर आहे, पण आय थिंक टफ क्रिकेट. टफ क्रिकेट. चलो, क्या बात है.
SRG स्पोर्ट्स ऑफिशियलतर्फे तुम्ही आमच्याशी आलात, बोललात, आम्हाला खूप आवडलं. थँक्यू. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. तुम्हाला कॅमेरामॅन सुबोध बरोबर, मी दिलीप धुमाळ, आणि आय एम विशिंग यू ऑल द सक्सेस अँड ऑल द बेस्ट. कीप स्माइलिंग अँड ऑफकोर्स कीप मुंबई फ्लॅग हाय. Yes. सो लेट्स सी. आणि नेक्स्ट गोल काय तुमचा, इमिजिएट गोल? विजेटचं आता तर असं आहे की नेक्स्ट इयर आताच वाट बघतो की केव्हा परत नेक्स्ट सीझन चालू होतं आणि आम्ही कप्स जिंकतोय मुंबई टीमसाठी. एक्झॅक्टली, दॅट इज द स्पिरिट. हे होते तनुष कोटियन. आणि माणूस जो आहे तो कितीही मोठा क्रिकेटर जरी झाला तरी त्यांचे पाय जमिनीवर असतात. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण जे आहे की हे मिडल क्लास कल्चर ज्यांनी पहिल्यापासून पाहिलेलं आहे ते किती महत्त्वाचं त्यांचं असतं हे यांच्या टोटल बोलण्यावरून दिसलं. थँक्यू व्हेरी मच तनुष. थँक्स अ लॉट अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू.